नमस्कार, मी अमित रामटेके आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि लगेच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागल्याचे आपल्याला दिसून येत आहे। प्रत्येकच राजकीय पक्ष प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली ताकद किती आहे हे तपासून पाहत आहे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना त्या पद्धतीने स्फूर्ती यावी, ऊर्जा यावी या अनुषंगाने विविध कार्यक्रम, जनसंवाद मेळावे, कार्यकर्त्यांचे मेळावे अशा पद्धतीच्या बैठका प्रत्येकच राजकीय पक्ष सध्या घेत आहे। आणि अशातच आपण जर बघितलं तर प्रत्येक मतदारसंघ निहाय उमेदवारांच्या प्रत्येक पक्षाकडनं उमेदवार कोण असेल याविषयी सुद्धा तर्कवितर्क सध्या सुरू आहेत। अशाच एका मतदारसंघाबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण हा विधानसभा मतदारसंघ। पाटण हा विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे जे प्रतिनिधित्व करत आहेत शंभूराज देसाई हे विद्यमान शिंदे सरकारमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून सुद्धा काम करत आहेत आणि त्याच अनुषंगाने हा अतिशय हॉट सीट असलेला मतदारसंघ पाटण विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातोय। हा मतदारसंघ एकेकाळी जो आहे हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता, परंतु 2004 या विधानसभेच्या निवडणुकामध्ये शंभूराज देसाई यांनी धनुष्यबाण हातामध्ये घेऊन हा मतदारसंघ शिवसेनेकडे वळविला आहे असं आपल्याला दिसून येईल आणि तेव्हापासून या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद ही वाढलेली आपल्याला दिसून येत आहे। आणि आता ज्या वेळेस उद्धव म्हणजे शिवसेनेचे 2 फ्रॅक्शन झाले तर 2 फ्रॅक्शन झाल्याच्या नंतर शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आणि ते आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री सुद्धा आहेत आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत। आणि आता जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रामध्ये असं दिसून येत आहे की महाविकास आघाडी आणि महायुती ह्या 2 आघाडी आणि युतीच्या मध्येच ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे। पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडनं शंभूराज देसाई, शिंदे गटाचे शंभूराज देसाई हेच उमेदवार असतील असं जवळपास निश्चित आहे आणि मात्र महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावरून वाद होण्याचे सुद्धा चिन्ह आहेत। वाद होण्याचे चिन्ह याच्याकरता की हा मतदारसंघामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक लढत आलेला आहे आणि गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे जे सत्यजित पाटणकर आहेत हेच शंभूराजे देसाईच्या नंतर द्वितीय क्रमांकाचे उमेदवार होते। त्यांना शंभूराज देसाई यांना 1,06,000 मतं मिळाली तर सत्यजित पाटणकर यांना जवळपास 92,000 मतं या मतदारसंघामधनं मिळालेली आहेत। पण असे असले तरीही शंभूराज देसाई हे शिवसेनेचे उमेदवार होते आणि त्याच कारणामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा गट सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये दावा करण्याची शक्यता आहे आणि हा जर विधानसभा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाकडे जातोय की शरद पवार गटाकडे जातोय हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही आहे। आणि अशातच 30 जूनला पाटण विधानसभा मतदारसंघ हा प्रामुख्याने जसा ग्रामीण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि या पाटण मतदारसंघामधील बरेचसे जे मतदार आहेत हे रोजगाराच्या शोधासाठी मुंबई येथे जात असतात आणि या मुंबईमध्ये असलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा 30 जूनला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने एक मेळावा आयोजित केला होता आणि त्या मेळाव्याला खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे उपस्थित होते आणि त्यांनी हा विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा
ठाकरे गटाच्या बाजूनेच राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्या पद्धतीचा मतदारांना त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी दाखवला। मुंबईमध्ये या पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास 65,000 मतदार असतात आणि त्यामुळेच शिवसेनेची या मतदारांवरती असलेली पकड लक्षात घेऊन पाटण विधानसभा पुन्हा एकदा ठाकरे गटाला जाण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आता जर आपण बघितलं तर शंभूराज देसाई हे इथले जे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, यांच्यासाठी हा अतिशय सोपा मानला जाणारा मतदारसंघ। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना मताधिक्य जास्त मिळालं आणि त्यामुळेच शंभूराजे देसाई यांच्यासाठी हे एक येणाऱ्या भविष्यातील धोक्याची घंटा अशा पद्धतीनं आपण त्याला म्हणू शकतो। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मतदान झालं त्या अनुषंगाने शंभूराज देसाई यांना सुद्धा हा मतदारसंघ काही सोपा जाईल असं आपल्याला म्हणता येत नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाची या मतदारसंघामध्ये असलेली ताकद ही महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी असलेली जमेची बाजू असं म्हणता येईल, परंतु अद्यापही उद्धव ठाकरे गटाकडनं कोणत्याही उमेदवाराचं नाव या मतदारसंघामध्ये मधनं जाहीर झालेलं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडनं सत्यजित पाटणकर हे या मतदारसंघामध्ये आपली तयारी करत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। शंभूराज देसाई यांच्या दृष्टीनं जमेच्या ज्या बाजू आहेत असं आपण म्हटलं तर ते आता शिंदे यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि कॅबिनेट मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कोट्यावधी रुपयांचे जी कामं केली आहेत, ही कामं शंभूराजे देसाई यांच्यासाठी एक जमेची बाजू आहे असं आपल्याला म्हणता येईल। पण असे असले तरी या मतदारसंघातील लोकांना शिवसेनेचे 2 निर्माण झालेले गट हे पटलेले आहेत का आणि ठाकरे गटाच्या सुद्धा या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचं पकड आहे, मजबूत पकड आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा ज्या पद्धतीनं मजबूत पकड आहे, तर ही शंभूराजे देसाई यांना एकदम सोपी लढाई आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। दुसरी गोष्ट, शंभूराजे देसाई यांच्या विरोधामध्ये जाणारा एक फॅक्टर, महत्त्वाचा फॅक्टर म्हटलं तर मनोज जरांगे फॅक्टर, कारण मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं याकरता पुन्हा एकदा उपोषणावर बसलेले आहेत आणि मनोज जरांगे फॅक्टर हा लोकसभेमध्ये सर्वांना आता हे पटलेलं आहे की मनोज जरांगे फॅक्टरचा हा जो नुकसान आहे हा महायुतीला झालेला आहे आणि याचा फायदा जो आहे तो महाविकास आघाडीला झालेला आहे, हे सर्वीकडे आता सध्या बोलले जात आहे। आणि समजा मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा एकदा या पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जर काम केलं तर ते शंभूराजे देसाई यांच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि हाच एक महत्त्वाचा फॅक्टर लक्षात घेऊन पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे की शरद पवार गट हे दोन्ही गट आपापसामध्ये या मतदारसंघावरती दावा करणार आहेत आणि हा मतदारसंघ कोणाच्या बाजूने आपला कौल देतो हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे। तुम्हाला काय वाटते, हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडनं कोणाच्या कोट्यामध्ये जाण्याची शक्यता आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे की शरद पवार? कोणत्या पक्षाचा उमेदवार महाविकास आघाडीकडनं राहणार आहे? इथं उमेदवार शरद पवार गटाचा जवळपास सत्यजित पाटणकर हेच उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे, परंतु ठाकरे गटाकडनं संभाव्य उमेदवार कोण आणि ही लढाई शंभूराजे देसाई यांच्यासाठी सोपी आहे की कठीण आहे हे आपण नक्कीच म्हणजे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। तुमचे मत काय आहे हे नक्की सांगा आणि पुढील व्हिडिओ हा कोणत्या मतदारसंघावरती बनवावा हे सुद्धा आपण नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगाल। तोपर्यंत जय भीम, जय महाराष्ट्र।